नमस्कार माझ्या गोड मुलांनो. आज आपण एक खूपच सुंदर, मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे जंगलातील दोन प्राण्यांची. एक खूप मोठा, बलाढ्य आणि ताकदवान हत्ती आणि दुसरा खूपच लहान, चपळ आणि हुशार असा उंदीर. ही गोष्ट आपल्याला सांगते की मोठेपणा हा आकारात नसून मनात आणि कृतीत असतो. चला तर मग गोष्ट सुरू करूया. हत्ती आणि उंदीर. खूप वर्षापूर्वी एका सुंदर आणि हिरवळीत भरलेल्या जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलाचा राजा होता मोठा हत्ती. खूप बलवान होता. तो मोठमोठी झाडे हलवू शकत होता, नदी पार करू शकत होता आणि सगळे प्राणी त्याला घाबरतही होते. हत्तीला आपल्या ताकदीचा फार गर्व होता. तो नेहमी म्हणायचा, मी जंगलातील सगळ्यात मोठा आणि ताकदवान प्राणी आहे. एके दिवशी हत्ती जंगलात फेरफटका मारत होता. तेवढ्यात त्याला झाडाखाली एक लहानसा उंदीर दिसला. उंदीर आनंदाने गाणे गुणगुणत होता आणि दाणे गोळा करत होता. हत्ती हसून म्हणाला, अरे उंदीर, तू इतका लहान आहेस. तुझ्यासारखा छोटासा प्राणी काय करणार? उंदीर घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, हत्ती काका, मी लहान आहे हे खरं आहे, पण माझ्यातही हिम्मत आणि बुद्धी आहे. कधी ना कधी मी तुमच्या उपयोगी येईनच. हे ऐकून हत्ती जोरजोरात हसला आणि म्हणाला, माझ्यासारखा बलाढ्य हत्तीला तुझ्यासारखा उंदराची काय मदत? हे कधी होणार नाही. असे म्हणत हत्ती तिथून निघून गेला. काही दिवसांनी जंगलात मोठी खळबळ उडाली. काही शिकारी जंगलात आले होते. त्यांनी प्राण्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले होते. एके सकाळी हत्ती चालत चालत त्या भागात गेला आणि अचानक धडाम, हत्ती मोठ्या जाळ्यात अडकला. तो खूप प्रयत्न करू लागला. त्याने जोर लावला, पण जितका जोर लावला तितकं जाळं अधिक घट्ट होत गेलं. हत्ती घाबरला. तो ओरडू लागला, मदत करा, मदत करा, कोणी आहे का, कोणी आहे का, मी अडकलो आहे. जंगलातील प्राणी दुरून पाहत होते, पण कोणीही जवळ याची हिंमत केली नाही. हत्तीचा आवाज उंदराच्या कानावर पडला. तो पटकन त्या दिशेने धावला. ते दृश्य पाहून उंदीर थोडा घाबरला, पण त्याने धीर सोडला नाही. तो म्हणाला, हत्ती काका, घाबरू नका हा, मी तुम्हाला वाचवीन. हत्तीला उंदीर आठवला आणि त्याला आपली चूक समजली. उंदीर आपल्या लहान पण तीक्ष्ण दातांनी जाळं कुरतडू लागला. तो थांबला नाही. हळूहळू जाळं कमजोर होत गेलं. थोड्याच वेळात फट्ट जाळं तुटलं. हत्ती मोकळा झाला. हत्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, उंदीर मित्रा, आज तू मला खूप मोठा धडा शिकवला. मी तुझी थट्टा केलीस, पण तू माझा जीव वाचवलास. उंदीर हसत म्हणाला, हत्ती काका, कोणीही लहान किंवा मोठा नसतो. प्रत्येकाची ताकद वेगळी वेगळी असते. त्या दिवसापासून हत्ती आणि उंदीर खूप चांगले मित्र झाले. हत्तीने कधीच कोणाला कमी लेखले नाही आणि उंदीर जंगलात सगळ्यांचा आदर करू लागला. सगळे प्राणी आनंदाने राहू लागले. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? या गोष्टीतून आपण काय शिकलो? आकाराने लहान असो तरी आपण मोठी कामगिरी करू शकतो. असेच चांगल्या गोष्टी आणि गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.